गोदा घाटावरून तोल जाऊन पुरात वाहून गेलेल्या यज्ञेश राकेश पवार या युवकाचा मृतदेह माडसांगवी येथील रेल्वे पुलाखाली असलेल्या पानवेलीत सापडला। अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून गेल्या 3 दिवसांपासून शोध कार्य सुरू होतं। यज्ञेश हा दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी गोदा घाटावर पूजा विधी करण्यासाठी कुटुंबियांसह आला होता। पूजा आटोपल्यानंतर तो पूर पाहण्यासाठी उभा असताना तोल जाऊन तो पुराच्या पाण्यात पडला। डोळ्यात देखत मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं पाहून आईनं मोठा हंबरडा फोडला। तेव्हापासून यज्ञेशचा शोध सुरू होता। काल दुपारी पुन्हा नाशिक रोड अग्निशमन दलाचे पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून एकलहरे परिसरातील नदीपात्रात शोध सुरू होता। त्यावेळी गंगावाडी माडसांगवी येथील रेल्वे पुलाखाली असलेल्या पानवेलींमध्ये मृतदेह अडकल्याचं स्थानिक मासेमारांनी पथकाला सांगितलं। त्यानुसार पथकाने पानवेल्यांमध्ये अडकलेल्या यज्ञेशचा मृतदेह बाहेर काढलाय।